भगवंत जेव्हा कालिया डोहामध्ये उडी घेतात आणि भगवंताचं ते राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिका लोपलिया असं रूप पाहून नागपत्न्यांना खूप कौतुक वाटतं सुरुवातीला, परंतु नंतर त्यांना भीती देखील वाटते की हे बालक इथे कसं. आणि मग भगवंताला नागपत्न्या कशा पद्धतीने त्याच्याशी सुसंवाद करतायत ते तबल्याच्या बोलांच्या मार्फत आपल्या समोर सादर करण्याचा छोटासा प्रयत्न. ज्यावेळेस कालियाच्या पत्नी भगवंताला विचारतात, काय विचारतात, इकडे कुठे, इकडे कुठे, इकडे कुठे. भगवंत म्हणतात कालिया कुठे, कालिया कुठे. भगवंताचा तो आवेश पाहून मग नागपत्नी थोड्याशा घाबरते. कुठे म्हणजे काय, म्हणजे काय करत तू कोण विचारणार मला, करत चल हात, चल हात, तुला माहितीये का तू इथे कशाला आला, त्याच्या कथा कधी कर धाता धा. कालिया कोण आहे, लवकर निघून जा, आणि मग भगवंत काय उत्तर देतात, म्हणजे काय, तुला किती वेळा सांगितलं त्याला लवकर बोलून आण, ते करतात लवकर जा, म्हणजे काय, लवकर जा, लवकर जा, लवकर जा. अशा पद्धतीने नागपत्न्यांना कळून चुकणार हे सामान्य नाही. आणि मग ह्या सगळा त्यांचा ज्याला आपण म्हणू सुसंवादानंतर सुवाद व्हायला लागतो. आणि मग कालियाला जाग येते आणि तो कशा प्रकारे फुसकार सोडतो आणि हळूहळू जागा होतो. त्याचा जो फुसकार आहे तो मोठा असतो ना, त्यामुळे ज्यावेळेस तो त्याचा विळखा हे करतो त्यावेळेस हे ध्वनी निर्माण होतात कानामध्ये. आणि मग भगवंत आणि कालिया समोरासमोर येतात आणि मग जो संवाद होतो, धनधन्ना 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 धा दिनता करती, धा दिनता करती. किती वेळा सांगायचं तुला, किती वेळा सांगायचं, करधा लवकर इथून निघून जा, निघून जा, करधा 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 करधा, म्हणजे लवकर जा, लवकर जा, लवकर जा. परंतु भगवंताच्या लक्षात येतं की ये बातों का भूत नहीं है, ये लातों का भूत है. बातों के भूत लातों से मानते नहीं. आणि मग भगवंत हळूहळू कालिया बरोबर युद्ध करायला लागतात. त्या युद्धाचा प्रत्यय आणणारे बोल सादर करण्यात जातात. भगवंत सुरुवातीला त्याचा एक तोंडात लावतात. ती कशी, माईचं बटन ऑन नव्हतं ना, म्हणजे काय फटका हुकला
काल्या असं केलं. दंदन्ना. आणि मग भगवंत मुष्टी प्रहार करतायत. ते कसे? भगवंत मुष्टी प्रकारतात. आणि मग काय होतं? दिलांग दिलांग दिलांग. कालिया मागे मागे सरकतो. त्याला ते सहन होत नाही. त्याचा तोल जायला लागतो आणि म्हणणार झाडे मारतांसाठी एकदा जोरदार टाळ्याचा. अतिशय सुंदर लय पकडली. भगवंताच्या मुष्टी प्रहाराचा आणि कालियाचा तोल जाण्याचा हा विषय आहे. ही रचना अशा पद्धतीने भरपूर घमासान युद्ध चालू आहे. भगवंत चिडून काय म्हणतात? म्हणजे काय? किती वेळा सांगितलं तुला इथं थांबू नको, थांबू नको, थांबू नको. म्हणजे काय? इथून सगळ्यांना घेऊन जा, एकटा जाऊ नको. सगळा परिवार तुझा कालिया जर्जर होतो, घाबरून जातो. अरे अलौकिक शक्ती आहे, आपला निभाव लागू शकत नाही. आणि मग कालिया भगवंताला शरण येतो. आणि शरण आल्यावर मग भगवंत त्याच्या फणांवर पोहोचतात. आणि फणांवर पोहोचल्यावर भगवंताचे जे नृत्य सुरू होतं, त्या नृत्याचं प्रत्यय येणारे 1 2 3 बोल वाजवतो. भगवान नाच रहे ना, अभी नाच रहे तो उसका श्रृंगार आना चाहिए तबले में से, इसका प्रयास है.
दिना तकट दिना दिना तकट दिना तकता दिना तकता दिना तकता दिना तकता दिना श्रीमद भागवत ग्रंथामध्ये वर्णन आहे भगवंत ज्यावेळेस नृत्य करतात त्यावेळेस वरुण देव सुद्धा आपली हजेरी लावतात. मंद मंद वर्षा येते, मेघराज आपली हजेरी लावतात, पवनराज आपले हजेरी लावतात. ते तबल्याच्या द्वारे दाखवलं जातं मंद मंद वर्षा. मंद मंद वर्ष म्हणजे आपल्या ग्रामीण भागामध्ये मूर पाऊस. माता भगिनी म्हणतात काय बुरबुर लावली दिवसभर, बुरबुर पाऊस येतो. तो बुरबुर पाऊस हा. ज्यावेळेस आपण शेतातली कामं करायला बाहेर पडतो नेमकं त्यावेळेस तो काय करतो, आपली गंमत करतो. म्हणजे काय करतो, पावसाचा वेग वाढवतो. तो कसा, त्यामध्ये मग मेघराज आपली हजेरी कशी लावतात. मग अनेक देवता घंटानाद कशा प्रकारे करतात. घंटानाद, पवनराजांची हजेरी झाली, मेघराजांची हजेरी झाली, वरुण देवांची हजेरी झाली. घंटानाद देव देवता करतायत. घंटानाद कसा, आणि अशा प्रकारे मग या प्रसंगाला सुरदासजींना काव्य सुचत. तांडव गती मुंडन पर निरखित पण बाय फन 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 ओपर पिन 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 पिनती करता नाग बितो का सन 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 का दिक नर 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 नारदी के गन 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 खुनी जन नाच दैताली दैताली दैताली. त्या अगोदर काही कथ्थकच्या रचना भगवंताचं नाव आहे या रचनेमध्ये. कृष्ण करत किट थाई